हातामध्ये जर आपण बांगडी घालतो काचेची, ती तुटली तर त्याचं काय करावं? कारण बघा, ही गोष्ट पाहायला गेली अगदी सोपी आहे. आपण काय म्हणू, बांगडी तुटली तर ती फेकून द्यायची, खूप सोपं आहे. पण नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. आपण बघा, आपण नेहमी म्हणतो की स्त्रियांनी हातामध्ये एक का होईना काचेची बांगडी घातली पाहिजे. हिरवी म्हणा, लाल म्हणा, बांगडी हातामध्ये असली पाहिजे. ते एक सौभाग्याचं प्रतीक असतं आणि ही बांगडी घातल्यामुळे शुभ गोष्टी त्या महिलेच्या आयुष्यामध्ये घडत असतात. हातातल्या बांगडीला खरंच खूप महत्त्व आहे. तर त्यामुळे ही जर बांगडी तुटली तर ती बांगडी तुम्हाला फेकून नाही द्यायची आहे. तिचं काय करायचं, आणि जर तुटलेली बांगडी तुम्ही फेकून देत असाल तर त्याचे काय वाईट परिणाम होतात, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. स्त्रिया बघा, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी बांगड्या घालत असतात आणि तुटलेली बांगडी फेकून देण्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, ती बांगडीचे जे काच आहे ते व्यवस्थित तुम्हाला गोळा करून ती एखाद्या छोट्याशा लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही झाडाखाली पुरू शकता किंवा तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकतात. कारण ही जी तुटलेली बांगडी आहे, हिच्यावर सुद्धा कोणी समजा काही वाईट विचार असतील कोणाच्या मनामध्ये, त्यांनी जर त्या बांगडीवर काही वाईट उद्देशाने काही गोष्टी केल्या, ज्याला आपण म्हणतो की काही करणी म्हणा, बाधा म्हणा, तर त्याचा तुम्हाला वाईट परिणाम भोगावा लागतो. मग आपल्या आयुष्यामध्ये संकट, दुःख जे आहे तर ते यायला लागतात. तर त्यामुळे बांगडी तुटली तर ती डायरेक्ट अशीही कुठेही रस्त्यावर किंवा डस्टबिनमध्ये फेकून न देता ती व्यवस्थित तुम्हाला कागदामध्ये पण तुम्ही गुंडाळून एखाद्या झाडाखाली तुम्ही पुरू शकतात किंवा ती पाण्यामध्ये प्रवाहित केली पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बांगडी तुटली असं म्हणण्यापेक्षा किंवा ती फुटली असं म्हणण्यापेक्षा बांगडी वाढवली गेली आहे तर ती आणायला पाहिजे. गळ्यातलं मंगळसूत्र पण बघा, आपण मंगळसूत्र तुटलं असं नाही म्हणत, आपण काय म्हणतो, मंगळसूत्र हे वाढवलं आहे. तर या काही गोष्टी आहे, बोलायला गेल्या तर या खूप सोप्या गोष्टी आहे. खूप लोक मानतात, काही लोक नाही मानत. पण जे लोक मानतात त्यांच्यासाठी मी नक्कीच सांगेल की कधीही बांगडीच्या बाबतीत ह्या चुका ज्या आहे त्या करायच्या नाही आहे. आपण बघा म्हणतो की या जुन्या प्रथा आहे आणि या काही मानल्या जात नाही वगैरे, यामुळे काही होत नाही वगैरे. पण मग जेव्हा आपल्याला संकट येतात ना, तर त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपल्याकडून काय चूक झालेली आहे. मी सगळं बरोबर करते, तर या अशा छोट्या छोट्या चुका झालेल्या असतात. पटलं तर नक्कीच या गोष्टीचं तुम्ही पालन करा. आणि बघा, बांगडी जे आहे तर ते जे स्त्रीचे 16 शृंगार म्हणतात त्यापैकी एक मानलं जातं. आपण देवीला जेव्हा ओटी भरतो तर त्या ओटीमध्ये हिरव्या बांगड्या, लाल बांगड्या ज्या आहे, चुडा जो आहे तर ते सुद्धा अर्पण केलं जातं. तर त्यामुळे ही बांगडी जी आहे, दिसायला फक्त बांगडी नसून हिला खूप महत्त्व आहे. तर त्यामुळे तुम्हाला कधी पण लक्षात ठेवा, जर बांगडी वाढवली गेली, तुटली, तर ती तुम्हाला कुठेही फेकून न देता व्यवस्थित मी जसं सांगितलं त्याप्रमाणे करायचं आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, बांगड्या घालणे ही केवळ आपल्या स्त्रियांची फॅशन नसून ते एक पवित्र गोष्ट मानली जाते आणि महिलांना लग्नानंतर नियमितपणे बांगड्या घालण्याचा सल्ला दिला जातो. पण आपण आजकाल बघा, महिला IT कंपनीमध्ये, बँकांमध्ये वगैरे कामाला असतात, काहींना नाही आवडत. पण तसं न करता कमीत कमी एक तरी बांगडी, तुम्हाला बारीक अशी बांगडी घातली ना, काही नाही, हात आपला खराब दिसत नाही, काही नाही. उलट ती आपण काय म्हणतो की नाही, याच्यावर नाही सूट होत, त्याच्यावर नाही सूट होत. पण नाही, ही गोष्ट चुकीची आहे. एकतरी काचेची हिरवी बांगडी तुमच्या हातामध्ये महिलांनी तुम्ही घातलीच पाहिजे, कारण हे एक सौभाग्याचं लेणं असतं. आणि या गोष्टीमुळे खूप दिसायला गेली तर खूप छोटी गोष्ट आहे, पण त्याचे खूप चांगले परिणाम आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. तर बघा, जसं मी सांगितलं, बांगडी जर तुटली किंवा वाढवली गेली तर ती तुम्हाला व्यवस्थित एका कागदामध्ये सगळ्या काचा गोळा करून एक तर तुम्ही पाण्यात प्रवाहित करा किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही झाडाखाली छोटासा खड्डा करून ते पुरू शकता. आणि याचा परिणाम काय होतो की जेव्हा तुम्ही अशा चुकीच्या गोष्टी करतात, कुठेही फेकली आणि त्याच्यावर जो कोणी पाय दिला, काही चुकीच्या गोष्टी त्याच्यावर केल्या गेल्या, तर त्याचा परिणाम तुमच्यासहित तुमच्या पतीला सुद्धा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. मग बऱ्याचशा अडचणी येतात, आरोग्यसंबंधित, आर्थिक, मानसिक, शारीरिक कुठल्याही वाईट परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागतात. तर बघा, ही बांगडी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तिला महत्त्व किती आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे ही गोष्ट जर पटली असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि सांगितल्याप्रमाणेच बांगडी जर वाढवली गेली तर ती तुम्ही व्यवस्थित ठिकाणीच टाकाल, अशी मी अपेक्षा करते. ही माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.